नमस्कार. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काल कोणीतरी व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवला, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणा किंवा हत्तीवरून साखर वाटा, ज्याला गरज असेल तोच गोड बोलतो. प्रश्न हा आहे की आता सगळ्यांनी संक्रांतीचं महत्त्व सांगितलं, मी वेगळं काहीच सांगायला उरलंही नाहीये, सांगण्यासारखंही नाहीये. फक्त असे जेव्हा सण सेलिब्रेट होतात तेव्हा असं वाटतं की आपले जे पूर्वज होते त्यांनी हे सण तयार केलेले आहेत, आधी त्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी हे सण तयार केले, तुम्हाला एकत्र येण्यासाठी काहीतरी निमित्त दिलं. काळी साडी, लाल साडी हे सगळं माणसाने पुढे तयार केलेलं आहे आपल्या फायद्यासाठी. पण सणामध्ये तुम्हाला एकत्र आणायचं, एकत्र आणून तुम्ही समोर समोर आपापसात बसायचं, सगळ्यांची विचारपूस करायची आणि चांगलं वाईट त्यांच्या घरात काय घडतंय ते सांगायचं की तुम्हाला कळलं पाहिजे ती का आली नाही. आज आपण इथे 50 जणी मजा करतोय, पण जी 51वी नाही आली तिला आपण कधीच कोणीही विचारणार नाही फोन करून की तू का आली नाही. प्रत्येक सण त्याच्यासाठी आहे. तुम्ही कोणताही सण घ्या, दिवाळी सण पण तसंच आहे की तो तुम्हाला काय म्हणतो की अंधार दूर करा. अंधार म्हणजे सर्व प्रकारचा अंधार, तुमच्या विचारांचा अंधार, तुमच्या शारीरिक अंधार, तुमचा मानसिक अंधार. तुमच्या शेजारचा माणूस उपाशी असेल तर तुम्ही खायलाच नको, तुमच्या पोटात जायलाच नको. पण हे सगळे सण आम्ही फक्त स्वतःपुरते घेतात. आता सगळ्यांनी बोलल्या तेव्हा सगळ्यांच्या बोलण्यातून एक शब्द मला सारखा फुटत होता, तो म्हणजे सौभाग्यवती. अहो, सौभाग्यवती, परत विधवा, परत कुमारिका, परत प्रौढ कुमारिका, परत सोडून दिलेली परित्यक्ता, आणि पुरुष काय? पुरुष फक्त बसत. तुम्ही किती वर्ष वेड्या होणार आहे? 20 वर्ष तुम्ही स्वतःला वेड्या बनवणार आहे फक्त गजरे आणि 16 शृंगार करून. 16 शृंगार जरूर करा, नऊवारी सुद्धा जरूर नेसा, तुम्ही मिनीस्कर्ट सुद्धा घाला, मात्र इथून तुम्ही प्रगत व्हा, कुठेतरी प्रगत व्हा. तुम्ही स्वतःच्याच मैत्रिणीला का असं म्हणतात की आमच्यासाठी हा सण, आम्ही हळदी कुंकू करू, तू विधवा आहेस का, तुला कुंकू नाही लावणार. का नाही लावणार? का नाही? जर कुंकू लावायचा अधिकार बाईला दिला असेल तर तो सगळ्यांना आहे. आणि इथे बसलेल्यांपैकी 90% हे कुंकू सुद्धा एक डेकोरेशन म्हणूनच लावतात स्वतःच्या अंगावर. तुम्ही घातलेल्या 16 शृंगारपैकी 15 शृंगार तरी असे असतील जे तुम्हाला करावेसे वाटले म्हणून तुम्ही केले. तुम्ही तेव्हा परंपरा हा शब्द, आमचा हिंदू धर्म हा शब्द, किंवा मी कोण म्हणून हा शब्द, हे सगळे विसरले. तर मला फक्त इथे आता सगळ्या जणी आहेत म्हणून सांगावंसं वाटतं की तिळगुळ घेऊन गोड बोलण्याची काय गरज आहे? त्याच्यात आमिष कशाला पाहिजे? देवाने तुम्हाला चांगलं दिलेलं आहे. स्वामी म्हणते तशी विचार करण्याची, बोलण्याची शक्ती दिली आहे, तर 12 महिने 32 घडी बोला ना. जरूर साजरा करा, जरूर करा, दिवाळीला सुद्धा मस्त मजा करा, फराळ खा, तुम्ही पूजा करा, सगळं करा, पण ते सगळं इथून करा आणि इथून करा. फक्त इथून करू नका, त्याला काहीच अर्थ नाहीये. आणि आम्ही सगळं फक्त इथून करतो, ना इथे जातो आमच्या, ना इथे तर मुळीच पोहोचत नाही. कोणाचं दुःख पाहून आम्हाला फक्त सिंपथी होते. एम्पथी पाहिजे, एम्पथी. तुमच्यामध्ये एम्पथी हवी की हिचं दुःख मी कसं कमी करू शकते. दुसऱ्याचं दुःख आपण घेऊ शकत नाही, मात्र ते कमी जरूर करू शकतो, पण ते करण्याची सुद्धा आम्ही विसरतो. सण जरूर करा, सण त्याच्यासाठी आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना ओळखावं, एकमेकांचं काही उणा कमी असेल तर ते आपण आपल्या जोडीनं टाकून पूर्ण करावं. आपल्या पुराणातल्या ज्या कथा आहेत सगळ्या, सुदामा आणि श्रीकृष्णाची मैत्री, या कथा तुम्हाला शिकवण्यासाठीच आहे. फक्त एक्झाम्पल म्हणून आपण लहान मुलांना जशी कहाणी सांगतो आणि मोरल देतो छोटी, तसं ते